नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उद्या महाशिवरात्री आहे. शिवाची उपासना करण्यासाठीचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झाला होता. या दिवशी भक्त देवाची आराधना करतात आणि उपवास ठेवतात. या दिवशी महादेवाचे भक्तगण निरनिराळ्या प्रकारे महादेवाची पूजा करत असतात. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचेही महत्त्व आहे. रुद्राभिषेक केल्यामुळे महादेव प्रसन्न होतात असे पुराणात सांगितले आहे. मात्र बहुतांश लोकांना महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा हे माहिती नसतं. म्हणूनच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रुद्राभिषेक म्हणजे काय, रुद्राभिषेक कसा करावा. मित्रांनो, रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे. कोणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतो तर कोणी निराकार भजतो. रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती प्राप्त होते आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा सहज मार्गाने पूर्ण होतात. ही पूजा केल्याने रुद्रदेव प्रसन्न होतात हा सर्वमान्य अनुभव भक्तांना आहे. मित्रांनो, रुद्र अभिषेक ही शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी पूजा आहे. सर्वसामान्यपणे रुद्राभिषेक हे शिवालयाच्या ठिकाणी केल्यास त्वरित प्रभाव करते. भक्तांचे मनोरथ रुद्राभिषेकांनी पूर्ण होतात. महादेवाची संपूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी रुद्राभिषेक केले जाते. केवळ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अथवा महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अधिक फलदायी असते. कारण या कालावधीत श्री शंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित असतात. मित्रांनो, रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे. जेव्हा या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच विद्यमान राहणार हेच एकमेव सत्य आहे. रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा, विष्णू, महेश प्रकट होतात. मित्रांनो, शंकर ही देवता कुठल्याही औपचारिकतेला वाव न देता केवळ भक्तांच्या भोळ्या श्रद्धेने प्रसन्न होते आणि त्यामुळे शंकरांना भोलेनाथ किंवा भोला भंडारी देखील म्हटले जाते. शंकर आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. भयभीत किंवा शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणे हे शंकर आपले आद्य कर्तव्य समजतात. त्यामुळे अगदी देवी देवतांपासून ते मानवापर्यंत अनेक युगांपासून शंकराची पूजा केली जाते. शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात, तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात. मित्रांनो, रुद्राभिषेक विधीसाठी पुरुषांनी धोती, कुर्ता, गमछा अथवा रुमाल उपरणे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी. पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू नये. मित्रांनो, साधारण अभिषेक दुपारी 12 वाजेच्या आतच करावे असे शास्त्रात म्हटले आहे. परंतु रुद्राभिषेक हा प्रदोष काळापर्यंत म्हणजेच संध्याकाळपर्यंत केला जाऊ शकतो. रुद्राभिषेकासाठी आवश्यक असणारे साहित्य: दूध, दही, शुद्ध तूप, मध, साखर, पवित्र जल, यज्ञोपवीत, अष्टगंध, सुगंधी फुले, बेलाची पाने, गंगाजल, अक्षदा, ऋतूनुसार उपलब्ध असणारी फळे आणि मिठाई. मित्रांनो, शिव महापुराणानुसार शंकराला रुद्राभिषेक अतिशय प्रिय आहे. या पुराणात रुद्राभिषेक विधी दिले आहे. शिव महापुराण वर्णिलेल्याप्रमाणे द्रव्यांनी अभिषेक विविध प्रकारे केले जाते. जलाने रुद्राभिषेक केल्यास वृष्टी होते. कुशाजलाने अभिषेक केल्यास रोग आणि दुःख नष्ट होतात. प्राणी, घर आणि वाहन हवे असेल तर अभिषेकात दही समाविष्ट करावा. उसाचे मधुर रस लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयोगी आहे. मधयुक्त जलाने अभिषेक केल्याने धनसंचय वाढतो. तीर्थावरील जलाने अभिषेक केल्यास मोक्षप्राप्ती होते. सुगंधी अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्याने रोग नष्ट होतात. गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती तसेच प्रमेह रोगात शांती आणि मनोकामना पूर्ण होते. गंगाजलाने अभिषेक केल्यास ज्वरबाधा नाश होते. सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी दूध आणि साखर मिश्रित अभिषेक केले जाते. गायीच्या दुधाने निर्मित शुद्ध तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते. रोग आणि शत्रूंचा नाश करावयाचे असल्यास मोहरीच्या तेलाने अभिषेक करावे लागते. मित्रांनो, अशा रीतीने श्रद्धापूर्वक रुद्र अभिषेक केल्यास कळत नकळत घडलेल्या पातकांपासून भक्तांची लगेचच सुटका होते आणि साधक धनधान्य, विद्या, कुटुंब तसेच सामाजिक प्रतिष्ठेत उंचावतात. मित्रांनो, रुद्राभिषेक करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.
रुद्राभिषेकासाठी वापरात येणारे दूध हे पितळी भांड्यात ठेवू नये. रुद्राभिषेकासाठी घेतली जाणारी अक्षता अखंड असावी, तुकडे नसावे. बिल्वपत्र फाटकी नसावीत. पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये केतकी हे फूल नसावे. इतर सुगंधी फुले असावी. तुळशीपत्र पूजेसाठी आणू नये. मित्रांनो, रुद्राभिषेक केल्याने मनातील भीती नाहीशी होते, चिंता जाऊन निर्भयता येते, सततचे आजारपण, दुर्धर रोग दूर होतात, नात्यांमध्ये मधुरता येते, आर्थिक अडचणी दूर होऊन धनसंपत्तीत वृद्धी होते. या पूजेत पुनर्वसू, आश्लेषा आणि पुष्य नक्षत्रावरील कुंडली दोष नाहीसे होतात. कर्क राशीत जन्म घेतलेल्या भाविकांसाठी ही पूजा अतिशय लाभदायक आहे. या पूजेच्या प्रभावाने उत्तम, निरोगी आणि विद्वान संतती लाभते. या पूजेने शत्रू देखील वश होतात. रुद्राभिषेकाने अकाली मरण टाळता येते. या पूजेने भूतबाधा नष्ट होतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होते. व्यवसायात भरभराट होते. शिक्षणात प्रगती होते. एकाग्रता साधली जाते. अचानक येणारी जीवनातील संकटे नाहीसे होतात. एखाद्याच्या पत्रिकेत चंद्रदोष असेल तर तो रुद्राभिषेकाने दूर होतो. मित्रांनो, रुद्राभिषेकसाठी सकाळी शुभमुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. रुद्राभिषेक सुरू करताना सुपारी रूपी श्री गणेशाचे पूजन करावे. महादेवाच्या पिंडीवर प्रथम पाणी, त्यानंतर मध, उसाचा रस, दही, तूप आणि नंतर पुन्हा पाणी या गोष्टींनी अभिषेक करावा. रुद्राभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावे. हा जप करताना महादेवांवर गंगाजलाचा अभिषेक करावा. रुद्राभिषेक झाल्यानंतर महादेवाला पुष्प, गंध आणि नैवेद्य अर्पण करावा. यानंतर महादेवाची आरती करावी. तसेच गणपती, आदिशक्ती, श्री विष्णू, ब्रह्मदेव, नवग्रह या सर्वांचे मनोभावे पूजन करावे. यानंतरच संपूर्ण रुद्राभिषेक सुफळ संपूर्ण होईल. यानंतर अभिषेकाच्या गंगाजलाचे तीर्थ म्हणून वाटप करावे. म्हणूनच मित्रांनो, या महाशिवरात्रीला आपण देखील अवश्य रुद्राभिषेक करावा. मित्रांनो, महाशिवरात्री संपूर्ण पूजाविधी, महत्त्व, शुभमुहूर्त, लाभ, निशितकाल, पारणवेळ, महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात, करू नये या संदर्भातील व्हिडिओ याआधी आम्ही अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.